शाळांनी सुरू केलेल्या दुकानदारीमुळे त्रस्त झालेल्या पालकासाठी तसा हा एक खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. मित्रहो, आपल्या राज्यातल्या ज्या शाळा आहेत, शिक्षण संस्था आहेत, या शिक्षणासाठीच आहेत की पालकांच्या खिशावर दरोडा टाकून त्यांची लूट करून कमाई करण्याचा हा एक धंदा बनलेला आहे. म्हणजे असा प्रश्न बहुतेक सगळ्याच पालकांना पडलेला असतो, घराघरात पडलेला असतो. बघा, अवाजवी फी तर असतेच असते, पण तेवढ्यावर सुद्धा यांची भूक भागत नाही. शाळा सुरू होण्याच्या आधीपासून यांची दुकानं खुली होतात आणि वर्षभर ही दुकानदारी चालू राहते. विद्यार्थ्यांना गणवेश घ्यायचा आहे, आमच्याकडूनच घ्या. विद्यार्थ्यांना पुस्तकं घ्यायची तर ती आमच्याकडूनच घ्या. कुठलंही शैक्षणिक साहित्य घ्यायचंय ना, तर ते आम्ही सांगू त्या दुकानातून घ्या. इतर ठिकाणाहून खरेदी केलं तर ते मान्य केलं जाणार नाही. असा दुराग्रह बहुतेक शाळांमधून केला जातो. अशा दुकानांचं आणि शाळांचं काय संधान असतं, आर्थिक काय लागे बांधे असतात, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पालक मात्र यात भरटला जातो, प्रचंड भरटला जातो. आता मात्र शाळांची ही दुकानदारी सरकारनं बंद केलेली आहे. शाळांनी गणवेश, पुस्तकं आणि इतर शैक्षणिक साहित्य ठराविक दुकानातूनच खरेदी करण्याची जर सक्ती केली तर आता त्या शाळांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयानं या संदर्भामध्ये एक नवीन परिपत्रक जारी केलं, अत्यंत कडक. दरवर्षी अनेक शाळा विशिष्ट दुकानदाराची हातमिळवणी करून पालकावर तिथूनच साहित्य घेण्याचा, खरेदी करण्याचा दबाव टाकतात आणि या तक्रारीची दखल शिक्षण विभागाने घेतली आहे. राज्यातल्या सगळ्या माध्यमाच्या आणि सगळ्या बोर्डाच्या खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना गणवेश किंवा साहित्य खरेदीची सक्ती करता येणार नाही. पालकांना खरेदीचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. अनेक शाळा भरमसाठ किमतीची खाजगी प्रकाशनाची पुस्तकं घ्यायला भाग पाडतात. आता केवळ एनसीईआरटी, एससीईआरटी, बालभारती किंवा संबंधित बोर्डानं प्रमाणित केलेली पुस्तकंच वापरण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. त्यामुळे आता पालक आपल्या सोयीनुसार आणि परवडणाऱ्या दराप्रमाणे कोणत्याही दुकानातून शैक्षणिक साहित्य खरेदी करू शकतील. कोणत्याही शाळेनं विद्यार्थ्यावर विशिष्ट खाजगी प्रकाशनाची पुस्तकं खरेदी करण्याचं बंधन घालू नये असे आदेश सुद्धा दिले गेलेले आहेत. राज्य मंडळ, सीबीएसई आणि आयसीएसई शाळांनी मान्यताप्राप्त पाठ्यपुस्तकेच वापरावीत असे सुद्धा निर्देश आहेत. कुठल्या शाळेनं जर ठराविक दुकानाचा आग्रह धरला ना, तर पालक शिक्षणाधिकाऱ्याकडे त्याची तक्रार करू शकतात आणि या तक्रारीमध्ये जर तथ्य आढळलं तर संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते, तसे संकेत दिले गेले आहेत. हा नियम काही केवळ राज्य मंडळापुरता मर्यादित नाही आहे. सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांना सुद्धा लागू आहे. शाळांना स्वतःच्या फायद्यासाठी पालकांना वेठीत धरू नये असे स्पष्ट निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. आता शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे पालकांना शैक्षणिक साहित्य खरेदी आता मोकळीक मिळणार आहे. शाळाकडून होणाऱ्या आर्थिक सक्तीला तर आळा बसणार आहे. शाळांनी सुरू केलेल्या दुकानदारीमुळे त्रस्त झालेल्या पालकासाठी तसा हा एक खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. पण तरी सुद्धा या उपरही एखाद्या शाळेनं आपली दुकानदारी जर सुरूच ठेवली ना, तर या दुकानांना कसा चाप लावायचा, यांच्या दुकानदारीला कशी साखळदंडानं कुलूप बंद करायची, याची जबाबदारी आता तुमची, आमची, म्हणजे पालकांची. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.